शेतकरी बंधूंनो, आपण जर यावर्षी कपास लागवड करत असाल, मग तो कोरडवाहू असो किंवा बागायती असो, जर कपास लागवड करत असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर त्याच्यामुळे माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला 100% या व्हिडिओचा फायदा होणार आहे. तर बघा, आपल्याला माहिती आहे की तुम्ही याचं थंबनेल बघितलं असेल की कपास लागवड करताना आपल्याला जवळपास 30 ते 40% रासायनिक खताची बचत करता येणार आहे. आणि ती बचत कशी करता येणार आहे, आपल्या जमिनीचं आरोग्य कसं चांगलं राहणार आहे, आपल्याला उत्पन्न कसं चांगलं मिळणार आहे, उत्पादन कसं चांगलं मिळणार आहे, आपलं जे काही कपास पीक आहे हे कसं मजबूत राहणार आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत. आता सर्वात प्रथम माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हे जे काही आपलं युट्यूब चॅनल आहे तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि याचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. कारण कॉटन बद्दलचे आता सर्व वैज्ञानिक पद्धतीचे व्हिडिओ, जे एक सायंटिफिक नॉलेज जे असते ते घेऊन आपण आपल्या युट्यूब चॅनलवर येत आहोत. तर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आपण कपास उत्पादक नावाचा एक व्हॉट्सअपला ग्रुप तयार करत आहे. त्या ग्रुपची लिंक मी कमेंटमध्ये पिन केलेली आहे, तिथून तो जॉईन करा किंवा माझा हा जो मोबाईल नंबर दिसतो त्याच्यावर मला तुमचं नाव टाकायचं, मी तुम्हाला ती लिंक देईल आणि तो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करायचा. हा हा ग्रुप कशासाठी राहील की तुमचे टेक्निकली कोणतेही प्रॉब्लेम तुम्हाला आले कपासीबद्दल तर त्या ग्रुपमध्ये त्याचा फोटो टाकायचा, सर्व समस्याचं निराकरण त्या ग्रुपला तुम्हाला भेटणार आहे. तर चला आपण आज सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही ऐकलं असेल की जर आपलं रासायनिक खतामध्ये आपली बचत होत आहे, हे ऐकून तुम्हाला आनंद झाला असेल याच्यासाठी की यावर्षी रासायनिक खताच्या किमती, हे जे काही युद्ध चाललंय तर या युद्धामुळं रासायनिक खताच्या किमती वाढलेल्या आहेत. आणि या रासायनिक खताच्या वाढत्या किमती आणि आपल्याला जर तिथं 30 ते 40% रासायनिक खत कमी वापर करून आपल्याला जर उत्पादन चांगलं घेता आलं तर हे आपल्या सर्वांसाठी एक महत्वाचं असणार आहे. तर आता तुम्हाला माहिती आहे की ज्या तुम्हाला जर कल्पना नसेल तर मी सांगतो की कपाशीच्या जवळपास 50 जाती आहेत. किती जाती आहेत? 50. या 50 जातीपैकी ज्या लागवड केल्या जातात तर त्या प्रामुख्याने 4 जाती आहेत. आणि या 4 जातीमध्ये ज्या भारतामध्ये प्रामुख्याने किंवा आपल्या महाराष्ट्रात लावतात तर त्याच्यातल्या प्रामुख्यानं 2 जाती. तर या 2 जातीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात हे गॉसिपियम हिरसुटम, ज्याला की आपण अमेरिकन कपास म्हणतो, हा जवळपास 90% लावला जातो. आणि दुसरा असतो देशी कपास, ज्याला गॉसिपियम आर्बोरियम म्हणतात. हा एक देशी कपास, हा जवळपास 7 ते 8% लावला जातो. आणि बाकीचा सुद्धा आपल्याला कपास आहे तिथं आपल्याला लागवड केल्या जाते. आता अमेरिकन कपास ज्यावेळेस आपण लागतो तर अमेरिकन कपास हा एक खदाड, म्हणजे याला जे काही अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आहे ते खूप महत्वाचं आहे. आता जर आपण रासायनिक खताच्या जर किमती बघितल्या, म्हणजे रासायनिक खताच्या वाढत्या किमती, त्याच्यानंतर बियाण्याचा तुमचा वाढता खर्च, मिळणारं तुमचं उत्पादन आणि मिळणारा बाजारभाव, हा जो काही ताळमेळ आहे हा ताळमेळ कुठेतरी चुकत आहे. आणि हा ताळमेळ जर आपल्याला व्यवस्थित जर लागला तर आपल्याला नक्कीच याचं उत्पादन वाढून आपला खर्च कमी करून आपल्या जमिनीची सुपीकता सुद्धा आपल्याला करता येईल. तर कसं ते आज आपण बघणार आहोत. सगळ्यात प्रथम जर आपण बघितलं जर रासायनिक खतं आहेत, या रासायनिक खतं जर आपण 2016 मध्ये जर बघितलं तर तुम्ही 20-20-013 हे किती रुपयाचं होतं? ते 920 रुपयाला भेटायचं. आणि 2025 ला जर आपण बघितलं तर जवळपास ते 1450 रुपयाला ते आपल्याला भेटायचं. आणि 2026 ला आता जी त्याची किंमत झाली आहे ती झाली आहे 1800. म्हणजे हे खताचे भाव किती वाढलेले आहेत बघा. म्हणजे 2025 ला ती 1450 ला बॅग होती, आता ती 1800 रुपयाला बॅग झाली. त्याच्यानंतर तुम्ही 10-26-26 जर घेसाल तर 10-26-26 जर तुम्ही 2016 ला जर बघितलं आपण तर जवळपास 1200 रुपयाचं ते आपल्याला बॅग भेटायची. 2025 ची जर गोष्ट केली तर ते 1900 रुपयाला बॅग भेटे. आणि आत्ताची 2026 मध्ये आता जे खताचे जे भाव वाढले तर ते आता झाले 2150. म्हणजे 2016 पासून ते 2025 किंवा पुढचं 2030 येईल. आलं लक्षात? हे जे वर्ष येणार आहे तर खताच्या किमती वाढत जाणार आहेत. मग आपल्याला खत वापरायचं नाही का? आपल्याला रासायनिक खत वापरायचं नाही का? हा जर तुमचा प्रश्न असेल तर माझं उत्तर राहील रासायनिक खत वापरायचं आहे, पण त्याचा वापर आपल्याला कमी करायचा आहे. आता इथं आपल्याला जे काही एक जर तुम्ही कोरडवाहू साठी जर आपण विचार केला तर कोरडवाहू साठी जो काही आरडीएफ सांगितला जातो, म्हणजे रिकमेंडेड डोज ऑफ फर्टिलायझर जो सांगितला जातो तर तो कोरडवाहू साठी आपण सांगितला जातो 120-60-60 एका हेक्टरसाठी. म्हणजे जर साधारण आपण पकडलं तर एका एकरला 50-25-25 एवढं आपल्याला खत वापरावं लागेल. आता बागायतीचा जर विचार केला तर बागायतीला एका हेक्टरसाठी 175 नत्र स्फुरद पालाश असा एका हेक्टरसाठी वापरायचा आहे. आणि जर आपण जर याच्यात एका एकरचा विचार केला तर 60-30-30. आता हे काही जे डोस सांगितले आहेत आपण रासायनिक, पण आपल्याला इथं जो 1 एकर तुम्ही खत टाकणार आहात तर तिथं आपल्याला 20% खत कमी करायचं आहे. किती टक्के? 20 ते 30%
खत आपल्याला तिथं कमी करायचं आहे किंवा 40% कमी केलं तरीही काही समस्या येणार नाही. मग हे खत कमी केल्याच्या नंतर आपल्याला दुसरा पर्याय काय आहे, तर याच्यासाठी हे खत आपल्याला इथं कमी करून आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यासोबत बायो फर्टिलायझर वापरायचं आहे. आणि हे बायो फर्टिलायझर आपल्याला रासायनिक खतात मिक्स करून वापरायचं आहे शेतकरी बंधूंनो. मग हे बायो फर्टिलायझर कोणतं, तर आपलं जे बायो फर्टिलायझर आहे ते आहे 25 किलोचे ड्रम आम्ही आणलेले आहेत. 25 किलोचा ड्रम जो एक मायक्रोरायझाचा असा असणार आहे आणि 25 किलोचा ड्रम एक असणार आहे वज्रचा, म्हणजे त्याच्यात तुम्हाला पीएसबी असणार आहे. मग हे 25-25 किलोचे ड्रम 2 ड्रम आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे 2 ड्रम तुम्हाला 5 एकरसाठी वापरता येणार आहेत. म्हणजे जर तुम्ही याचा एकरी जर खर्च पकडला या 2 ड्रमचा तर जवळपास 650 ते 660 रुपयापर्यंत होईल. मग सर तुम्ही म्हणता की आम्हाला रासायनिक खत कमी करा वापरणं आणि तुम्ही इथं सांगितलं आहे की इथं जैविक खत तुम्हाला वापरायचे आहे. आलं लक्षात? तर बघा इथं जर तुम्ही 30% रासायनिक खत जर कमी केलं तर म्हणजे तुम्ही 5 एकरचा जर हिशोब केला तर तुमच्या तिथं 2 बॅगा वाचू शकतात. आलं लक्षात? मग ह्या 2 बॅगा वाचणार आहेत, तिथं आपल्याला काय करायचं, जैविक खत वापरायचं. आता तुम्ही जर बेसल डोस मध्ये डीएपी देत असाल ज्याच्यात तुम्हाला 18% नत्र 46% काय आहे त्याच्यात स्फुरद आहे. आता हे जे डीएपी वगैरे तुम्ही देता किंवा 10-26-26 देता किंवा युरिया देता किंवा अजून जे खत देणार आहे, मी खतांबद्दल अजून त्याचे नवीन आपले व्हिडिओ येतील, अजून सगळे कॉटन बद्दलचे व्हिडिओ येतील. तर बघा हे जे तुम्ही खत देताय हे खत दिल्याच्या नंतर ते झाडाला किती टक्के लागू होते. तुम्ही आता डीएपी दिलं, अलग लक्षात, तुम्ही डीएपी 46% त्याच्यात डीएपी असणार आहे, पण ते झाडाला लागू होते फक्त 20 ते 30%. झाडाला किती टक्के लागू होते, 20 ते 30. मग बाकीचं खत कुठे आहे, तर बाकीचं खत हे जमिनीमध्येच राहते. मग हे बायो फर्टिलायझर काय काम करणार आहे हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला समजून घ्यायचं. हे जे काही बायो फर्टिलायझर्स आहेत जे आपल्या 25-25 किलोचे ड्रम असणार आहेत, तर हे 25-25 किलोचे ड्रम बायो फर्टिलायझर काय महत्वाचं असणार आहे याच्यात बघा. तर एकामध्ये असणार आहे मायक्रोरायझा आणि एकामध्ये असणार आहे पीएसबी. आता काय करते, कोणतंही खत असेल तर ते अविद्राव्य फॉर्म असते, म्हणजे इनसोल्युबल फॉर्म मध्ये जमिनीत असते. समजा आता ते स्फुरद आहे, स्फुरद खत लागू होण्यासाठी त्याला लागतात स्फुरद सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. म्हणजे जमिनीमध्ये स्फुरद पडलेले आहे पण ते झाडांना लागू होणार आहे. का नाही लागू होणार, कारण त्या जमिनीत ते बॅक्टेरिया नाहीत जे की अविद्राव्य खत हे त्याला विद्राव्य खतामध्ये म्हणजे इनसोल्युबल फर्टिलायझर ते सोल्युबल फॉर्म मध्ये म्हणजे विद्राव्य फॉर्म मध्ये रूपांतर करण्यासाठी जो बॅक्टेरिया लागणार आहे तो म्हणजे पीएसबी. अलग लक्षात. मग हे पीएसबी आपल्याला जे आपलं 25 किलोचं वज्र आहे याच्यातून तुम्हाला तिथं लागू होणार आहे. म्हणजे काय आहे की नुसतंच खतं नाही टाकायचे तर आपल्याला ते लागू करायचे झाडाला, आणि जेव्हा त्याला झाडाला लागू होतील तेव्हा तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतील. आता मायक्रोरायझा झालं, मायक्रोरायझा काय करते, तुम्हाला स्फुरद, नत्र, पालाश त्याच्यासोबत जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे जसे झिंक असेल, बोरान असेल, कॉपर असेल, अलग लक्षात, त्याच्यानंतर मॅग्नीज असेल, हे खतं जे आहेत जमिनीमध्ये हे काय करेल, ही बुरशी जमिनीमध्ये ही एक त्याचं मोठे असं एरिया तयार करेल रूटांच्या भोवती जे काही मुळं असणार आहेत. बघा ही मायक्रोरायझा सगळ्यात प्रथम बुरशी काय करते, मुळावर जाते, मुळामध्ये एंट्री करून त्याच्या मुळामध्ये एंट्री करून ते त्याचं एक स्वतःची असं एकदम जे साईडला आहे तर असे मोठा एक स्पिअर तयार करते. जेवढी मोठी त्यांनी असं ही स्पिअर त्याची तयार केला तिथून तो सगळे मायक्रोन्यूट्रिएंट असतील, बाकीचे खतं असतील ते शोषण करते आणि ते त्या मुळाला देते. मग मुळं काय करतात किंवा ते झाड काय करते, त्या झाड काय करते, त्याला काय करते, अन्न देते म्हणजे कार्बोहायड्रेट देते. अशा प्रकारे त्याचं सहजीवन चालते आणि जे काही मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा अवेलेबल होणार आहेत आणि तुम्ही जे काही रासायनिक खतं टाकणार आहेत जे की तिथं 20% 30% अवेलेबल होणार आहेत याचं प्रमाण तिथं वाढणार आहे. त्याच्यामुळे ते झाड तुमचं सदृढ बनणार आहे. जे काही दुष्काळ कधी कधी पाऊस वगैरे नसतो अशा याच्यात सुद्धा ते काय करतात, स्वतःच्या पांढऱ्या मुळांची चांगली वाढ करणार आहे. त्याच्यामुळे सोभोवतालचे सगळे जे काही पाणी असेल, तुमचे मायक्रोन्यूट्रिएंट्स असेल हे घेण्याचं तिथून ते काम करणार आहेत. त्याच्यामुळे काय आहे की आपल्याला बायो फर्टिलायझर रासायनिक खतासोबत वाचून आपल्याला इथं 30 ते 40% आपल्याला आपला खर्च कमी करता येईल आणि जेही तुम्ही रासायनिक खतं देता ते तुम्हाला लागू करता येईल. आता पीएसबी आहे तर पीएसबी सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया त्याच्यात राहणार आहे. तर हे सुद्धा तुम्ही जमिनीमध्ये काय करणार आहे, जे काही जमिनीत टाकलेलं खत हे आपण फॉस्फरस याला अविद्राव्य फॉर्म मधून विद्राव्य फॉर्म म्हणजे इनसोल्युबल फॉर्म मधून सोल्युबल फॉर्म मध्ये तयार तिथं बॅक्टेरिया काम करणार आहेत आणि मग ज्यावेळेस ते विद्राव्य फॉर्म मध्ये होईल त्यावेळेस ते काय करणार आहेत, ते खत ते मुळा घेणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं हे बायो फर्टिलायझर काम करणार आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट की हे 25 किलोचे ड्रम आपल्याकडे ऑलरेडी मायक्रोरायझा आहे. एका एकरसाठी आपण 4 किलो मायक्रोरायझा आणि 5 किलो वज्र असा एका एकरसाठी आपला डोज आहे. शेतकरी वापरत सुद्धा आहे, तुम्हाला या फोटोमध्ये दिसत आहे शेतकरी वापरत आहेत. पण शेतकऱ्यांचा खर्च अजून कमी करण्यासाठी, कारण जर तुम्ही ह्या 2 बॅगा घेतल्या एका एकरसाठी तर तुम्हाला साधारण याचा जर खर्च आहे तर याचा 1300 रुपये एकरी खर्च येतो.
पण तुम्ही हे जर ड्रम घेतले 200 लिटरचे, जे तुम्हाला ड्रम सुद्धा कामी येणार आहेत, हे जे ड्रम घेतले 25-25 किलोचे, तर हे फक्त तुम्हाला एकरी 650 रुपये एवढाच खर्च येणार आहे. म्हणजे 660 रुपये एवढाच खर्च येणार आहे. म्हणजे यानं जमिनीची सुपीकता सुद्धा टिकून राहणार आहे. आणि जे काही तुम्ही रासायनिक खत वगैरे देणार आहात, तर हे खतं सुद्धा झाडांना लागू होणार आहेत. आणि हे द्यायचे कसे, तर हे तुम्ही रासायनिक खतामध्ये बायो फर्टिलायझर मिक्स करायचं आणि द्यायचे. आता बरेच आहेत की ते सांगतात की रासायनिक खतामध्ये जैविक खत मिक्स नाही करायचे, पण आमचं रिकमेंडेशन आहे, आमचे असे रिझल्ट आहेत की ते रासायनिक खतात मिक्स करायचे आणि बेसल डोसमध्ये तुम्हाला द्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला काय होते, आपला खर्च इथं वाचू शकतो. आणि जे मायक्रोन्युट्रिएंट्सही तुम्हाला नंतर स्प्रे घ्यावं लागते, बोरॉन, झिंक, अलग लक्षात, त्याच्यानंतर कॉपर, मॅग्नेशियम, हे सुद्धा तुम्हाला घ्यावं लागतं, याचा स्प्रे घ्यावा लागते. पण तुम्ही ऑलरेडी बायो फर्टिलायझर मध्ये आपण मायक्रोरायझा वगैरे वज्र वापरलेले आहेत, तर हे जमिनीतील जे काही हे मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत, हे जमिनीतील मायक्रोन्युट्रिएंट्स घेऊन ते झाडाला देणार आहेत. म्हणजे तुमचा पुढचा अजून एक डोस वाढणार आहे. तुम्हाला माहिती आहे लाल्या वगैरे येतो, अलग लक्षासाठी याच्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम महत्वाचा असते, सल्फर महत्वाचा असते, अलग लक्षात. पण हे जर ऑलरेडी हे मायक्रोन्युट्रिएंट त्याला भेटले, हे सगळे प्रायमरी जे न्यूट्रिएंट हे ते जर भेटले, तर तुमचं झाड एक तर सशक्त राहील. त्याच्यावर दुसरी गोष्ट म्हणजे ते झाड सशक्त असल्यामुळे त्याच्यावर रोग वगैरे येतं ते कमी येतील. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर दुष्काळ सदृश्य जर परिस्थिती निर्माण झाली, आणि यावर्षी सांगितलेली आहे जर झाली, तर अशा परिस्थितीत सुद्धा काही कालावधीसाठी हे तग धरून ठेवतात. कारण की यांनी याच्या ज्या काही रूट्स असतात ह्या खूप मोठ्या प्रमाणात फैलवलेल्या असतात. म्हणजे ह्या जैविक हे जी मायक्रोरायझर राहणार ही एक जैविक चांगली बुरशी आहे. आणि जो वज्र राहणार आहे, जो आपला पीएसबी राहणार आहे, तो ही आपल्या एक बॅक्टेरिया आहे. आणि या सगळ्या खतांना केंद्र शासनाचं सर्टिफिकेशन्स आहे. या सगळ्या खतांना केंद्र शासनाचं सर्टिफिकेशन्स आहे. त्याच्यामुळं बिनधास्त डोळे लावून विश्वास ठेवायचा आहे आणि तुम्हाला यावर्षी हा वेगळा प्रयोग करून बघायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा खर्च कमी करायचा आहे. आणि तुम्ही कॉटनसाठी जो आपला पूर्ण महाराष्ट्रात एक ग्रुप बनणार आहे, तुमच्या कोणत्याही समस्या असू द्या, आता मी पुढचा व्हिडिओ लागवड कशी करायची, कोणत्या पद्धतीने करायची, अलग लक्षात, सगळं डिटेल तुम्हाला आपला नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येत आहोत. तोपर्यंत आज आपण इथं थांबू. नवीन असेल तर